तर आझाद मैदानमध्ये मनोज जरांगेंचं उपोषण सुरू आहे। उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे। दरम्यान मनोज जरांगेंसह हजारो कार्यकर्ते आझाद मैदानात उपस्थित आहेत। यावेळी मराठा आंदोलक वेळ घालवण्यासाठी ओव्हल मैदानात कबड्डी खेळत असल्याचं समोर आलं। आणि आता बातमी आहे, खासदार संजय राऊत यांच्या शिवसैनिकांना सूचना येते त्या संदर्भातली। मुंबईत आलेल्या मराठा बांधवांना पूर्ण मदत करावी असं सूचना केलेल्या आहेत खासदार संजय राऊत यांनी। सरकार सुविधा पुरवण्यात अपयशी आहे, तेव्हा शिवसैनिकांनी मदत करावी असं ट्विट आता खासदार संजय राऊत यांनी केलंय। मुंबईत आलेल्या मराठा बांधवांना पूर्णपणे मदत करावी असं आवाहन करण्यात आलं। तर उद्धव ठाकरे आणि मनोज जरांगेंमध्ये फोनवरून चर्चा झाली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी आले होते। यावेळी दानवेंच्या फोनवरून जरांगेंनी ठाकरेंसोबत चर्चा केली। काळजी घ्या, आम्ही तुमच्या सोबत आहोत असं उद्धव ठाकरे म्हणाल्याचं जरांगेंनी सांगितलं। तर सरकारने मागण्यांचा विचार करायला हवा असंही ठाकरे म्हणाल्याचं जरांगे सांगतात। राज्याच्या कानाकोपऱ्यातनं मराठा समाज आंदोलनाला आल्यानं ठाकरेंना आश्चर्य वाटल्याचंही जरांगेंनी यावेळी म्हटलेलं आहे। माजी मुख्यमंत्री सन्माननीय उद्धव साहेबांचा दानवे साहेबांनी बोलायसाठी फक्त काळजी घ्या पद्धतीची, आम्ही राज्यभरात त्यांच्या सोबत आहे, त्यांचे मागण्यांच्या सोबत आहे, तसं काय आवड मुंबईत पण आम्ही तुमच्या सोबत आहे, पूर्ण मुंबई शहर महाराष्ट्रभर सोबत असंच म्हणजे आम्हाला गरीबाच्या लेकराची जाण नाही। मला उद्धव साहेबांचा फोन आला होता आणि नेमकं त्यावेळेस मी व्यासपीठावर मनोज पाटील जरांगे साहेबांसोबत बसलेलो होतो, उपोषणात सहभागी झालेलो होतो। आणि मग मी त्यांना विचारलं, साहेबांचा फोन आहे, बोलाल का? तर साहेबांशी बोलणं झालं उद्धव साहेबांशी, एवढंच। आता काय बोलणं झालं त्यांचं दोघांचं मला माहिती नाही, पण बोलणं झालं एवढं नक्की। तर राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेबाबत केलेल्या वक्तव्याला ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सचिन अहिर यांनी दुजोरा दिलाय। तर उपनेत्या सुषमा अंधारे यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे। बघूया। काही जरी झालं तरी देखील मी आरक्षण तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही, दिल्याशिवाय राहणार नाही। मोठा जल्लोष केलं, सत्कार करून घेतली आणि त्याच्या जीवावरती मराठा समाजामध्ये आपली एक प्रतिष्ठा, एक इमेज आणि विशेषतः एक वोट बँक तयार करण्याचा देखील केवळवाणी प्रयत्न त्यांनी केला। त्याचा काही प्रमाणावरती निश्चितपणे त्यांना फायदा झाला। पण आज हे काय यावं लागलं, ह्याचा हा गुढ हा त्यांनाच सांगावा लागणार आहे। ते मुख्यमंत्री या नात्याने ज्यावेळी त्यांनी निर्णय घेतले होते, मग हे आज ते का लागू करत नाही? एरवी एकनाथ शिंदे प्रत्येक वेळी घटनास्थळी पोहोचण्यासाठी धडपडतात, मात्र आता इतकी गंभीर स्थिती असतानाही एकनाथ शिंदेंचं दरेगावी जाणं हे फारसं पटण्यासारखं नाही। एकनाथ शिंदे आपल्या जबाबदारीपासून पळ काढत आहेत का? तर मुंबईमध्ये हजारोंच्या संख्येने आलेल्या मराठा आंदोलकांची प्रचंड गैरसोय होते असा आरोप मनोज जरांगेंनी केला। मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून आंदोलकांना त्रास दिला जातोय असाही आरोप करण्यात आलाय। जरांगेंच्या या आरोपांना मुंबई पालिका प्रशासनाने खोडून काढलं। मुंबईत महापालिकेकडून प्रसाधनगृहांची उभारणी करण्यात आल्याचे फोटो प्रसिद्ध करण्यात आले आहेत। मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेकडून तयारी करण्यात आली असून पालिकेकडून 321 प्रसाधनगृहांची व्यवस्था करण्यात आली आहे। सोबतच 11 टँकर, 450 साफसफाई कर्मचारी आणि मेडिकल कर्मचारी देखील तैनात करण्यात आले आहेत। टीएमसीच्या समोरचे आणि सीएसटीच्या समोरच्या पोरांना विनंती आहे, शांततेने घ्या, नका मिळू देऊ। तुम्हाला जेवायला मिळालं नाही, तुम्हाला पाणी मिळू द्या नाही मुख्यमंत्री, कारण प्रशासक बसलेला असणार आहे सध्या, त्याच्यामुळे कंट्रोल सगळा मुख्यमंत्र्याचा असणार आहे। गैरसोय झाल्याचा आरोप करण्यात आलेला होता आणि त्याला आता मुंबई महापालिकेने उत्तर दिलंय। मुंबई मनपाने नेमकं काय केलंय बघूया।